नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाडीबीटी अंतर्गत ज्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना असतात, त्या योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी आपण पाहू शकतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच निधी वितरित लाभार्थ्यांची यादी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्याही गावातील कोणी या योजनेतून लाभ घेतला आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या वेबसाईटवरती यायचं, याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून तर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी बंधू भगिनींसाठी म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत हे पोर्टल बंद आहे अशी नोटीस या ठिकाणी दाखवली आहे आणि त्याच्या खालीच तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासा, लॉटरी यादी, निधी वितरित लाभार्थी यादी अशा प्रकारे 3 ऑप्शन दिसून येतील. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला निधी वितरित लाभार्थी यादी याच्यावरती क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या कुठल्या जिल्ह्याची यादी आणि ज्या गावातून तुम्हाला म्हणजे इतर दुसऱ्या गावातील यादी पाहायची असेल तर तुम्ही तीही पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला प्रथम जिल्हा तुमचा जो असेल म्हणजे तुम्हाला ज्या जिल्ह्यातील गावाची यादी पाहायची तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. तर या ठिकाणी नंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामधील जे तालुके आहेत त्यातील तुम्हाला कोणत्या गावात तालुका आहे तो या ठिकाणी निवडून घ्या. तर नंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला गाव निवडून घ्यायचे. तर गाव निवडल्यानंतर तुम्हाला मित्रांनो शोधा याच्यावरती क्लिक करायचंय. शोधावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारे त्या गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ आणि त्याचा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी तुमच्या समोर लिस्ट येईल. तर या लिस्टमध्ये जिल्हा, तालुका, गाव, अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव आणि त्याला पूर्ण म्हणजे कुठल्या घटकातून त्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे तर ती या ठिकाणी दिसून येते. तर कांदा तळ असेल किंवा ठिबक सिंचन असेल अशा बऱ्याच, तुषार सिंचन असेल अशा बऱ्याच योजनांची या ठिकाणी तुमच्या समोर यादी दिसून येईल. आणि यामध्ये निधी निधी वितरित करण्याची तारीख ही आणि निधीची रक्कमही या ठिकाणी दाखवलेली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची असेल तर तुम्ही ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ द्वारेही सेव्ह करू शकता आणि एक्सेल वरती सेव्ह करू शकता. पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे असेल तर हिरव्या एक्सपोर्ट टू पीडीएफ वरती क्लिक करून ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. आणि जर तुम्हाला चालू वर्षाचं 2024-25 ची यादी पाहायची असेल तर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला पेज दिसून येतील. त्यामध्ये पेजवरती सर्वात शेवटी तुम्हाला 2025 ची यादी मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाभार्थी याची लिस्ट तुमच्या समोर पाहू शकता. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.